नुकतीच मिळालेल्या माहितीनुसार ही माणसाची नसून वाघाची आहे, पण भरपूर दिवसाची. तेव्हा पोट खराब असेल वाघाचं, आय थिंक सो. नाही तर सह्याद्रीत हरवलं म्हणजे 3-1 दिवस तुम्ही काय घरी येत नाही. काय इमर्जन्सी कॉल, काय नाही बोलायला. काहीच पोतू जिरली माझी. हा माणूस असताना एवढा गोड दिसतो ना. इकडे बाहेर लाल करतोय. इकडे बाहेर ना तू. काय ते पिवळे दात. नमस्कार मित्रांनो, माहिती आहे आज थोडासा व्ह्यू वेगळा आहे. 2 व्हीलरचे व्लॉग काय तुम्हाला आवडत नाही आहे, त्याच्यामुळे म्हटलं डायरेक्ट हायकिंग चालू केली का मगच व्लॉग चालू करूया. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या 9व्या गड किल्ल्या मोहीममध्ये. आपला हा 9वा किल्ला आहे. आपण आलो आहे आज भास्करगडला. तो आहे नाशिकमध्येच. मागच्या रविवारी आपण गेलो होतो मोरोशीच्या भैरवगडला. हालत टाईट झाली होती, पण मग तो व्लॉग यायचा बाकी आहे. तोपर्यंत बघत राहा व्लॉग. कसं वाटते आपली सिरीज नक्की सांग. जेव्हा सह्याद्रीत आपण ट्रेक करत असतो ना, समजा रस्ता दिसत नाही कुठे, ते बघा आता इकडे माझ्या मागे पण एक रस्ता आहे आणि या साईडला पण एक रस्ता आहे. तर मग नक्की ठरवायचं कसं, तर हे बघा इथे झाडाला दोरी बांधून ठेवलेली आहे कोणतरी, किंवा मग असे 2-3 क्लू ठेवलेले असतात जे नेहमी ट्रेक करतात त्यांनी. त्याच्यामुळे समजून जातं आपल्या कोणत्या साईडला जायचं. नाही तर सह्याद्रीत हरवलं म्हणजे 3-1 दिवस तुम्ही काय घरी येत नाही. काय इमर्जन्सी कॉल. डोंगराची काळी मैना. सांग ना आता. बोलना. ए, क्या बोलती है तू? हे बघा गाईस, आपल्याला इकडून असं पुढे जायचं आहे. तर लोकांनी इकडे ना जावं लागणार आहे. तर एक असं सबूत आहे की तुम्ही सह्याद्रीच्या कोणत्या पण टोकावर या, तुम्ही हरवणार नाही. तिकडचे लोक किंवा तिकडचे रहिवासी इकडून येत जातात, तर नेहमी तुमच्यासाठी चांगली नीट आणि तुम्ही बरोबर वाटेवरती जाल असं ते करून ठेवतो. धन्यवाद. मैं क्या ऑल इंडिया रेडियो हो साला जो तेरे लिए बजता रहूंगा. नुकतीच मिळालेल्या माहितीनुसार ही माणसाची नसून वाघाची आहे. आमच्यासोबत खूप आज ज्ञानी माणसं आहेत, ते नेहमी ट्रेक करतात, ज्यांचे काहीतरी 200-250 किल्ले झाले. त्यांनी सांगितलं की ही वाघाची, पण भरपूर दिवसाची. तेव्हा पोट खराब असेल वाघाचं, आय थिंक सो. बघूयात आता वरती भेटतोय का. मला भेटला तर तुम्हाला व्लॉग नाही भेटणार. व्लॉग भेटला तर वाघ नव्हता, समजून घ्या. काढ ना वरती. हा वरती काढतो. काय म्हणतात त्याला, वाघाचं काय सापाचं कातडी, सापाची कातळी काहीतरी, सापाची कात होते भाऊ. पहिल्यांदा पाहिली. आयुष्यात सगळ्यात जास्त घाबरत असेल मी तर सापाला. हे बघा काही हे किती घाण फुटलंय खूप. हे बघा, फक्त हे फुटण्याचं कारण हे कुत्रं आहे. हे मसडं स्वतः बघा किती नीट आहे. लागले दिसते का. हा बघा किती लागलंय. हे बघा दाखवतो काय आहे. आणि हे बघा, हे बघा, हे फुटलेलं बघा. कपाळावर कर रे, केसावर कर. हे बघा, हे जर समजलं ना. कसं पडलं पण नाही. आता मी हा फोटो बघा तुम्ही काय करतो मी आता. नवीन ड्रोन घेतलाय. प्रयत्न झाले नवीन ड्रोननी मस्त शूट घ्यायची. ड्रोन तर काय मी तुम्हाला इथून दाखवू नाही शकत आहे. चालवणारा माणूस दाखवतो. अरे हा काय, अरे हा इथंच नाही दिसत नाही. अरे हा काय समोर. तू सरक रे, तुझं तोंड पाहायची बी इच्छा नाही मला. बाजू सर. हे असं इथं एंट्रीचा दरवाजा. काय म्हणतात आता, एवढी तर मराठी आपली काय प्रॉपर नाही, पण त्याचं ऐकून सांगतो. कातात कोडलेल्या पायऱ्या म्हणता याला.
आहे इथं मस्त एकदम छान असा. हा जो माणूस आहे हा याचा गोप्रो आहे. आपलं काही नाही, बॅग टाकायची याच्या गाडीवर बसायचं, जे की ते बी बंद करावं लागेल आता. एवढा घाण फुटलोय मी. जाऊ द्या आता काय सांगा, आपलं काहीच नाही. आपण फक्त यायचं, तंगडा तोडायच्या, वरती चढायचं, व्हिडिओ काढायचे, गप गुमाने बसून घ्यायची, 2 स्टोऱ्या टाकायचं, झाली ट्रेकिंग. बरोबर काय नाही बोलायला काही. फोटो जिरली माझी. हां फोटो काढायचा आहे का? ड्रोन घेतलाय, बाहेरून मागवलाय. भाऊचा आहे, माझा तर काही संबंध नाही. हे आबी माझा नाही. आता काढू व्हिडिओ. ट्रायपॉड तरी तुझा आहे का? अरे मग तेच मी काय म्हटलं, काहीच माझं नाही, फक्त बॅग माझी, बॉटल माझी पाण्याची. आवाज तर काय नाही ना, ते ओव्हर हिट झालाय तो. मॅन्युअल मोडला गेलाय, बंद करावं लागतंय वाटतं. मग बॅटरी बदलावं लागते वाटतं. यार काय करतोय रे भांडण? त्याचं काही खरं नाही. मम्मीलाच व्हिडिओ टाकतो का तुझ्या? ए भाऊ, कॅमेरा हिट झालाय प्रतीक दादाचा, बोटाला जाणवतंय माझ्या. हे बघा, असा ड्रोन असतो, तो हातात धरायचा असतो. याला रिमोट म्हणता, कन्सोल म्हणता. आणि आता ते स्टार्ट केलं का पंखा चालू होईल. पंखा चालू केले की हवा येत. माझा भावा नाहीच होते काहीच. तुमच्याच नशिबात नाही, आमचा बघून झालाय. ठेवू का? कोणती? ही टँक बॅग आहे, ती बॅगची गाडीची माझ्या ती. पण मग मी आता वापरून घेतो. ही असते ना माझ्या मागं, फ्लेक्स करायची काहीतरी लिमिट असते. गांड्या बॅग नाही दुसरी. शिव्या देतं दुसऱ्या स्वतःच्या ब्लॉगमध्ये. शिव दिले का चालत नाही, आमच्या ब्लॉगमध्ये शिव्या देतं. हे बरं चालतं, ते बरं आहे. आम्ही काही नीट क्लीन नाही. ते जाऊ दे रे. काहीतरी विचारायचं होतं यार मला. काय म्हणा, हा माणूस असताना एवढा गोड दिसतो ना. इकडे बाहेर इकडे बाहेर ना तू. काय ते पिवळे दात, हा काय दिसतो बाबा, एक नंबर. त्यातल्या त्यात हाफ चड्डी घातली, जोकर दिसत राहिलं. टोपी, हाफ चड्डी, काय बिना सॉक्सचे बुट काय घातले. टोपी स्पेशल आहे. ओ मी किती कॅमेरा समोर बरोबर असते ना. पण मी काय काय थोडं मोकळ्या तू बरं. तुझं काय दुःख आहे? मी मागेन सगळं. मग काय बिबटा येणार आहे का? वाघ खाल्लं नाही पाणी प्यायचंय का? बा- ए पाणी प्यायचंय का? मग हा जो दिसतोय ना, तो आहे हरियर. त्यानंतर ही आहे नागाची फणी, आणि याच्या मागे आहे ब्रह्मगिरीचा पर्वत. गाईस काय भेटलं आम्हाला. तुम्ही म्हणाल, जे म्हणायचं ते म्हणा, मला नाही फरक पडत. तेव्हा गाईस रशियन करवंद भेटले आम्हाला. रशियन करवंद 6 रुपयाला एक करवंद गाईस. 6 रुपये. एन्जॉय. नाही मला काय, बट सह्याद्रीमध्ये ह्याला चांदळ्याचं पान म्हणतात. ह्याच्यापासून आपण ड्रोन करून आपण आपल्याकडे घरी किंवा आपल्या कुठेही पानांमध्ये किंवा पाणी पिऊ शकतो याच्यावर. पाणी तुम्हाला दाखवतो मी कसं बनवायचं. आता हे 2 पानं घेतलेत, एक छोटा एक मोठा, कारण चालून जाते, काय विषय नाही त्याचा. ह्या 2 काटे आहेत, तुम्ही कुठल्या पण काट्या यूज करू शकता. पहिले काठीचं असं एक पानावर पान असं ठेवायचं. त्यानंतर एक असा फोल्ड घ्यायचा. एक फोल्ड घेतल्यानंतर ना तुम्हाला व्यवस्थित जर घेता आला तर बरं. ही काठी थोडी हां टायमिंगवरच फोन येते.
हे झालं आपला ड्रोन. याच्यामध्ये तुम्ही ते साईडचं रानमेवा, बटन दाबून द्या बरं. याच्यामध्ये तुम्ही रानमेवा किंवा तुमचं कुठलंही म्हणजे पाणी व्यवस्थित पिऊ शकता. आता समजा आता आम्ही करवंद काढलेत आता ही करवंद आपण याच्यामध्ये ठेवून एकदम किती बघा कसं एकदम सुंदर वाटते. नैसर्गिकरित्या आपण नेऊ शकतो घरी. एकदम म्हणजे प्रॉपर असं आपलं एकदम कसं असतंय नैसर्गिकरित्या. हे आपण सह्याद्रीत फिरताना आपल्याला हे माहिती पाहिजे की छोटे मोठे हे झाडं ते आपल्याला त्याची माहिती नसते. मग बहुतांश लोकांना माहिती असते पण काही लोक नौकी असतात त्यांना माहीत नसतं. तर हे माहिती करून घेतलं तर आपल्या ह्याचा म्हणजे कॅरी करण्यापेक्षा हे आपण छोटंसं साधन आहे जे आपण करू शकतो. हे झालं झाकण. झाकण चला